हॅलो अँड वेलकम बॅक टू द मसाला मूव्हमेंट. तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर मी आली आहे तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन. तर मित्रांनो, संध्याकाळचे 4 वाजलेत आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. तर मी विचार केला काहीतरी इव्हिनिंग स्नॅक्स बनवूया. तर आपला इव्हिनिंग स्नॅक्स आहे आजचा कुरकुरीत चमचमीत अशा ब्रेड पकोडा. तर सुरू करूयात. तर ब्रेड पकोड्यासाठी लागणारे आपले इंग्रेडियंट्स आहेत 2 बटाटे मी इथे बॉईल करून घेतलेत, जिरा घेतलाय, लसूण घेतलेत, 3 ते 4 हिरव्या आणि कोथिंबीर. एवढं आपलं साहित्य आहे. तर आपण आता ब्रेड पकोड्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो रेडी करून घेऊया. तर त्यासाठी मी पहिले हे बटाटे मॅश करून घेते. आता लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत ते आणि मिरची आपण ठेचून घेऊयात. यासाठी मी अमूलची मदत घेते. ताकदीचं काम. बस. आता आपण मसाला रेडी करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला पाहिजे एक पॅन, थोडंसं ऑइल. आता आपलं तेल तापलंय, यामध्ये आपल्याला भरपूर सारी जिरे घालायचे. आता आपण जे लसूण आणि मिरची ठेचून घेतली होती यामध्ये ऍड करू. थोडीशी हळद घालूया. आता मॅश केलेला जो पोटॅटो आहे तो घालूया यामध्ये. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. चवीपुरतं मीठ. याला पण आपण छान मिक्स करून घेऊयात. मसाला रेडी आहे. आता याला आपण थोडं थंड होऊ देऊया. थोडंसं गार्निश करूया कोथिंबीरीने. आपल्या अंदाजानुसार चणा डाळचं पीठ घेऊया. यामध्ये ओवा घालूया थोडा. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं. आता ब्रेडचे आपण स्लाइसेस करून घेऊयात. आता आपण जे मसाला रेडी करून घेतलाय तो यामध्ये भरूयात. आता आपण याला फ्राय करून घेऊयात.
तर आपला ब्रेड पकोडा खाण्यासाठी रेडी आहे.